श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण कसे करावे याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। जय जय श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ चरित्र पारायण कसे करायचे, कोणत्या नियमांनी करायचे आणि त्यातून काय अद्भुत फल मिळते। चला तर मग भक्तिभावाने या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया। भाग 1, पारायण म्हणजे काय? पारायण म्हणजे एखाद्या पवित्र ग्रंथाचं भक्तिभावाने सातत्यपूर्ण वाचन। श्री स्वामी समर्थ चरित्र वाचताना आपण स्वामींच्या लीलांमध्ये मन रमवतो। हे फक्त वाचन नाही, ही एक साधना, श्रद्धा आणि आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे। भाग 2, पारायणाची तयारी कशी करावी। स्वच्छ मंदिर, स्वामींचा फोटो, दिवा, फुलं। घर किंवा पूजा खोली स्वच्छ करा। श्री स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा। दिवा, अगरबत्ती, फुलं आणि नैवेद्य अर्पण करा। मन शांत करून स्वामींच्या चरणी बसून संकल्प घ्या, असे मी आपलं नाव श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या चरित्राचं पारायण भक्तिभावाने करीत आहे। भाग 3, पारायण कालावधी। पारायण हे 7 दिवस, 9 दिवस आणि 11 दिवस असं करता येतं। दररोज ठराविक अध्याय वाचा। शक्य असल्यास सकाळी लवकर किंवा सायंकाळी शांत वेळी सुचवलेला क्रम। दिवस 1, श्री स्वामींचा जन्म, अवतार लीलांचा प्रारंभ। दिवस 2 ते 6, विविध भक्तांची कथा, कृपा प्रसंग। दिवस 7, अंतिम अध्याय आणि आरती। दररोज ओम श्री स्वामी समर्थ 108 वेळा जप, आरती, नामस्मरण आणि प्रसाद करावा। भाग 4, पारायण दरम्यानचे नियम। सात्विक आहार घ्या, म्हणजे कांदा लसूण खाणे टाळा। वाद, राग, अपशब्द यापासून दूर राहा। पारायण चुकल्यास दुसऱ्या दिवशी दुप्पट भक्तिभावाने वाचा। घरात भक्तिगीत किंवा स्वामींचा जप लावा। भाग 5, समाप्ती विधी। शेवटचा दिवस, आरती, प्रसाद। शेवटच्या दिवशी पूर्ण चरित्र वाचन करून स्वामींच्या मूर्तीजवळ फळं, फुलं आणि नैवेद्य अर्पण करा। आरती करा, श्री स्वामी समर्थ गा आणि स्वामींच्या चरणी नमस्कार करा। पारायणाचं पुण्य सर्वांच्या कल्याणासाठी अर्पण करा। ही साधना सर्वांच्या कल्याणासाठी आणि माझ्या जीवनातील शांततेसाठी अर्पण करीत आहे। भाग 6, पारायणाचं फलश्रुती। श्री स्वामी समर्थ चरित्र पारायणामुळे भक्ताला काय काय मिळते? भक्ताला मानसिक शांती, अडचणींवर मात करण्याची शक्ती, कुटुंबात स्थैर्य आणि स्वामींचा थेट आशीर्वाद। स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताने नामस्मरणाने मला बोलवले की मी तात्काळ धावून येतो। स्वामी समर्थ चरित्र पारायण ही फक्त वाचन नाही, ती स्वामींच्या चरणाशी जोडलेली साधना आहे। जर तुम्ही श्रद्धेने वाचाल तर स्वामी नक्कीच तुमचं रक्षण करतील। जय जय श्री स्वामी समर्थ। काळ कितीही वाईट असो, पण काळजात स्वामी असतील तर विजय तुमचाच असेल। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।